पिंजरा पिंजरा रे. तू आता रुखवत करायला वेळ नाहीये ना, म्हणून आम्ही हळूहळू तुला संसार देऊ. म्हणजे मग ते फ्रीज आणि मग तो टीव्ही, कपाट, भांडी कुंडी असं सगळं. आणि मग बाळाला ना की त्याला पाळणा सुद्धा. शिवाय मी आणि वीर आहे ना, खूप आनंद झालाय ना आनंदी? अगं खूप म्हणजे खूप पेक्षा काही जास्त असेल ना तर तेवढा आनंद झालाय मला. का एवढा का झालाय तुला आनंद? तुझा संसार सुखाचा होणार आहे म्हणून आनंद झाला असं समज. हे बघ, मी हा चुडा आणलाय, अंदाजच आणलाय. एकदा घालून पाहतेस का? म्हणजे जर नाही झालं तर बदलायला. धर. नारायणी अगं मेहंदी काढतेस ना? अगं हा हिरवा चुडा फुटला कसा? आई ते माझ्या हातातून चुकून पडल्या बांगड्या. असं कसं का चुकून पडतो? नारायणी तू काळजी नको करू, आपण आणू तुला दुसरा चुडा. चल, तुला मेहंदी काढायची आहे ना? तुम्हा सगळ्यांना खूप आनंद झालाय ना? मग जा सगळे मिळून एकमेकांच्या हातावर मेहंदी काढा. जा. पण अक्का नाही येत म्हणते, आता कशाला उगाच तिला आग्रह करायचा? नाही म्हणजे दादा कसं आहे, अक्का येणार, सगळ्यांना ऑकवर्ड होणार. त्यापेक्षा ती नाही येत म्हणते तर बरं आहे ना. नाही, तू म्हणतोस ते काय चुकीचं नाहीये. शेवटी तिला माणसांपेक्षा तिची प्रतिष्ठा, तिचा मान सन्मान जास्त महत्वाचा वाटतो. मग आपलं लग्न धुमधडाक्यातच होणार. आणि दुसरी गोष्ट, तुला काहीही खर्च करायची गरज नाहीये. तात्या सगळं खर्च करतील. प्रत्येक वेळेस सगळा खर्च तात्याच का करतील? वडील आहेत ते माझे, म्हणून त्यांनी करायचा. अरे पण तुझे वडील तुला आयुष्यभर पोचणार नाहीयेत ना गजा. किमान आपलं लग्न तरी आपण आपल्या खर्चाने करूया ना. आम्हाला एकदम चांगली सुसंस्कृत मुलगी होई, बाकी आमच्या काय अपेक्षात बघा. आता तुमच्या घरशी सोयरी जुळली यातच आम्हाला आनंद आहे. चला 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 चला, फोनाफोनी करून ठरवू सगळं. बरं बरं, ठेवतो. तात्या साहेब काय म्हणत काय होती मंडळी? गजाची आणि त्यांच्या मुलीची पत्रिका जुळली. 12वी पास गजानं लग्नाच्या मार्केटमध्ये बाजी मारली. घाबरतेस काय? मी आहे ना. दी तू माझ्या कुशीत असताना कोणाची काय पिशा तुला काय करण्याची? बघतेस काय? उघड ना दार. इतक्या रात्री तू इथे काय करतेस ना? मला झोप येत नव्हती ना, म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले. नारायणी, आता आमच्याकडे तुझ्याशी बोलता यावा असा कुठलाही विषय नाही. ठीक आहे, मग आपण एक काम करायचं का? सगळे मिळून हॉलमध्ये बसू. फुबाईपूचा रिपीट टेलिकास्ट लागला असेल, मजा येईल. हे बघ नारायणी, आमचा आजचं फुबाईपू बघून झालंय. त्यामुळे हात जोडून विनंती करतो की बाई आता जा, तू निघ. ठीक आहे. तू बाई काय तर म्हणे टीव्ही पाहू. वीर ती आपल्या दरवाजा बाहेर कधीपासून असेल आणि काय करत असेल ती? दीप, हे बघ, सोड तिचा विषय आता. नाती व्यसनासारखीच असतात. व्यसन सोडायचा माणूस जेवढा जास्त प्रयत्न करतो ना, तेवढा जास्त त्याला त्रास होतो. हो. तू अशी कुठली व्यसन केलीत हा तुला त्रास कळायला? नारायणी नावाचं व्यसन होतच की मला इतके वर्ष. आता ते सुटलंय. तुम्ही मला कायम आठवण करून देता. पिंजरा